तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक ते सांडो निघाली अशेख ज्ञाने येणे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एक सार रूपानं उपदेश करतात, त्याचा विचार आपण करतो आहोत. अर्जुना, धर्माचा परित्याग कर, कारण हे धर्म स्वर्ग नरक सूचक आहेत आणि अज्ञानापासून व्यायलेले आहेत. याच्याकरता म्हणून त्या धर्माचा त्याग कर, हे भगवान बोलले. धर्माचा त्याग कर हे भगवंताचं बोलणं कोणत्या अर्थाने घ्यायचं, या संबंधातला थोडासा विचार आपण करून पुढे आलेलो आहोत. धर्म या शब्दाचा ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला अर्थ आहे अज्ञान. अज्ञान हा अर्थ कसा करायचा, तर ती जहल लक्षणा केली असा विचार आपण केला. सर्व धर्मांपरित्यज्य इथं धर्म शब्दामध्ये जहल लक्षणा केली. माम या पदामध्ये भागत्याग लक्षणा केली आणि अहंत्वा सर्व पापेभ्यो इथं अजहल लक्षणा केली. या तीन लक्षणांचा विचार या श्लोकामध्ये भगवंतांनी केला असा विचार आपण करून आलेलो आहोत काल. आता हा जो विचार आहे की तू धर्माचा त्याग कर, कारण धर्म अज्ञानापासून निर्माण झाला. अज्ञानापासून धर्म कसा निर्माण झाला, या संबंधातली प्रक्रिया वेदांतांनी सांगितली, ती सरळ आहे. माणसाला आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख जर कोणतं असेल तर ते संसार दुःख आहे. या संसार दुःखात, हे संसार दुःख का निर्माण झालं, तर शरीरामुळं. शरीर का निर्माण झालं, तर धर्माधर्मामुळे निर्माण झालं. धर्म आणि अधर्म म्हणजे आपण जे कर्म करतो त्या कर्मानं आपल्याला शरीर प्राप्त होतं. मग ते कुठे प्राप्त होईल, कसं प्राप्त होईल, काय मिळेल, ते कुठून येईल, काय, तो प्रश्न स्वतंत्र आहे. त्याच्याकरता काय लागेल तो भाग वेगळा. काही कर्म ही जन्माला कारण ठरणारी असतात आणि काही कर्म ही भोगाला कारण ठरणारी असतात. अशा दोन पद्धतीनं कर्माचा विचार आपल्याला कर्म विपाकामध्ये दिसतो. सगळीच कर्म जन्माला कारण ठरणारी नाहीत आणि सगळीच भोगाला कारण ठरणारी नाहीत. भोग देणारी कर्म वेगळी, जन्म देणारी कर्म वेगळी विशिष्ट ठिकाणी. सुपात्र दानाच्च भवेद धनाढ्या धनप्रभावेण करोति पुण्यम पुण्यप्रभावेण सुरलोकयाती पुनर्धनाढ्या पुनरेव भोगी. जन्माला कारण ठरलं. सुपात्र दानाच्च भवेद धनाढ्या, भोगाला कारण ठरलं. सुपात्री दान केलं तर त्याचा परिणाम दोन्ही ठिकाणी सांगितला. भवेद धनाढ्या, भोगारंभक कर्म झालं. पुनर्धनाढ्या पुनरेव भोगी, जन्मारंभक कर्म झालं. तसंच कुपात्र दानाच्च भवेद दरिद्रः दारिद्र्य दोषेण करोति पापम पाप प्रभावेण नरलोकयाती पुनर्दरिद्रः पुनरेव पापी. तो पुन्हा पुनरेव पापी, जन्मारंभक कर्म झालं. आणि अयोग्य ठिकाणी दान केलं तर त्याचा परिणाम दारिद्र्य येतं, हे भोगारंभक कर्म झालं. दोन्ही पद्धतीच्या कर्माचा विचार आपल्याला सांगितला गेला. म्हणून हे जे धर्माधर्म आहेत हे आपल्या कर्माला, आपल्या जन्माला कारण ठरतात, शरीराला कारण ठरतात. कारण आपण त्याचा अनुमान करू शकतो. आत्ता आपल्या जीवनामध्ये ज्या काही सुखदुःखाची चर्चा आपण करतो आहोत त्याला कारण एका अर्थानं कर्माचीच लावतो ना आपण संगती. केले कर्म झाले, भोगारंभक कर्म झालं, त्याची भोगा आले म्हटलंय ना स्पष्ट. म्हणजे आपण जे कर्म करतो त्या कर्माचा या ना त्या प्रकारानं कुठेतरी आपल्या जीवनावर परिणाम होतोच आहे. आणि ते होत असताना तो जन्म संबंधानच होतो आहे, शरीर संबंधानच होतो आहे. कर्म जरी सारखं असलं तरी सगळ्यांना प्राप्त होणारा जन्म समान असेल असं नाही. ये नैवा लिंगिता कांता ते नैवा लिंगिता सुता या न्यायानं. एकची ते तरुणांगी पतिप्रिया ते आलिंगे,
कर्म जरी एक असलं तरी सगळ्यांना प्राप्त होणारा भोग समान असेल असं नाही. त्याच्या मागची कारण परंपरा जी काही असेल, मन कृतम कृतम राम वगैरे. परंतु आम्ही जे कर्म करतो, आगा कर्मी जे उरावे तैतीही सुखदुःखी फळावे भोगारंभक. तया ते भोगावया यावे देहा एक देहारंभक. दोन्ही पद्धतीचा विचार ज्ञानोबांनी केला. सुखदुःख भोगावं लागणं हाही कर्माचाच परिणाम आणि जन्मांतर भोगावी लागणं हाही कर्माचाच परिणाम आहे दोन्ही ठिकाणी. बरं, हे कर्म निर्माण कुठून झालं? कर्माचा विचार, हे आता कर्म शब्द धर्माधर्म या अर्थाने, या धर्माधर्मामुळे जर आम्हाला शरीर मिळत असेल आणि हे शरीर जर आमच्या सुखदुःखाला कारण ठरत असेल तर त्याचं कारण धर्माधर्म. मग धर्माधर्म कुठून? पुन्हा मागे चला. त्याला कारण काय? रागद्वेष. त्याला कारण काय? अनुकूल प्रतिकूल ज्ञान. त्याला कारण काय? भेदज्ञान. त्याला कारण काय? अज्ञान. म्हणजे अज्ञानापासूनच धर्माधर्माचा विचार करावा लागणार आहे. अज्ञान हे त्याचं 15व्या अध्यायामध्ये जगत उत्पत्तीच्या संबंधानं ज्ञानोबारायांनी जी भूमिका मांडली तिथं 2 कारणांचा विचार केला. मूळ कारण म्हणून परब्रह्म स्वीकारलंय, पण तरी सुद्धा माया हे कारण स्वीकारावंच लागतं जगत उत्पत्तीच्या संबंधामध्ये. हा, ती माया स्वतंत्र मानायची का न मानायची याच्यावरून मतभेद होतील. त्या काळापुरती तरी स्वतंत्र माना, मानू नका, अधिष्ठान चैतन्यच माना वगैरे वगैरे, काय जे मानाय त्याच्यावरून मतभेद होतील त्याच्यामध्ये. म्हणून तर रामानुज वेगळे झाले ना. विशिष्टाद्वैती मत तेवढ्या करता तर वेगळं पडलं केवळ अद्वैतापेक्षा. कारण काही असू देत, परंतु 2 कारणांचा विचार ज्ञानोबारायांनी 15व्या अध्यायामध्ये केला. ब्रह्म हे एक कारण सांगितलं. अभिन्न निमित्तोपादान कारण काय? ब्रह्म हेच म्हणावं लागतं. पण याच कारणाचा विचार करायचा तर ज्ञानोबाराय म्हणतात कार्य ना कारण, हेतू ना उपादान. अरे त्याला कार्यही म्हणू नका, कारणही म्हणू नका, हेतू म्हणू नका, उपादान म्हणू नका. आता त्याच्यावर ब्रह्मसूत्रात तर खूप शंका आहे. अरे जर ब्रह्माला कारण म्हटलं तर कारणापासून निर्माण होणारं कार्य हे कारणाचा स्वभाव घेऊन येईल की नाही? येईल. मग ब्रह्माला जर तुम्ही कारण म्हणत असाल आणि त्याच्यापासून जग उत्पन्न होईल म्हणत असाल तर तुम्ही ब्रह्म नित्य मानता, जग नित्य माना. कार्य जग आहे. किंवा जर कार्यावरून कारणाचा अनुमान करायचा असेल तर मग हे सगळं जग सुखदुःखात्मक दिसतं आहे, तर मग तुमचं ब्रह्म सुद्धा सुखदुःखात्मक माना. त्याला सुद्धा सच्चिदानंद स्वरूप मानूच नका. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म स्वरूप लक्षण करू नका परब्रह्माचं. सांख्याने घेतलेले शंका, सांख्याने घेतलेले ब्रह्मसूत्रामध्ये आला. अशुद्धम ही जगत सुखदुःख मोहात्मकतया प्रीती परिताप विषादादी हेतुत्वात स्वर्ग नरक उच्चावच प्रपंचत्वाच. स्वर्ग नरक उच्च अवच हा सगळा भेद राहील तुमच्या परब्रह्मामध्ये जर तुम्ही जगताचं हे स्वरूप मानत असाल आणि जगत जर परमात्मा स्वरूपाचं कार्य मानत असाल तर. अशा काही शंका आल्या. तपशिलातला विषय, विषयांतर होईल, सोडून द्या. मी का बोलतो आपल्याला हे लक्षात ठेवा. हे सगळं निर्माण झालं त्याला कारण आहे अज्ञान, दुसरं कारण मानता येत नाही. आता त्या अज्ञानाची संगती लावा. कशी लावता येईल ती? हे सगळं रागद्वेष हे कारण मानता, अनुकूल प्रतिकूल ज्ञान कारण मानता. त्याला कारण आपल्याला कुठून? धर्माधर्मापासूनच विचार करायचा आहे. धर्माधर्मापासून निर्माण झालेलं शरीर आणि शरीरापासून निर्माण झालेली सुखदुःख हे पुढं राहिलं. पण मागचा विचार करायचा झाला तर हे रागद्वेष, त्या रागद्वेषाचा त्याग कर. रागद्वेषाचा त्याग कधी होईल? जर अनुकूल प्रतिकूलाचा त्याग करशील तर. म्हणजे पुन्हा तीच कारण परंपरा मानावी लागेल. अनुकूल प्रतिकूलाचा त्याग कसा होईल? जर तू भेदज्ञान टाकशील तर. भेदज्ञानाचा नाश कसा करशील? अज्ञान घालवशील तर. अज्ञान कसं जाईल? ज्ञाने येणे. इथं यावं लागतं, या ओवीमध्ये यावं लागतं. कारण कुठे ते रागद्वेष नाशत विषय हे आघवे सर्वथा मनवनी सांडावे मग रागद्वेष स्वभावे नाशतील. रागद्वेष तिथं जाईल. कारण सांगतो ते असं आहे
की थोडा जर बारकाईने विचार केला तर कोणताही धर्म आचरणात आणण्याकरता त्याला हेतू म्हणून लागते ती विषयाभिलाषाच लागते. ऐका, मी धर्म हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो आता. एखादा मनुष्य कुठलंही धर्मकृत्य करायला जातो. पंढरपूरला आला, चंद्रभागे स्नान विधी, हरिकथा विधी आहे, चंद्रभागे स्नान विधी आहे. हा विधी आहे म्हणजे धर्मकृत्य झालं की नाही ते? जर हा धर्मकृत्य म्हणून चंद्रभागेचं स्नान मानायचं असेल तर चंद्रभागेत स्नान का करावं? हेतू काय? कशासाठी चंद्रभागेत स्नान करावं? संतांनी सांगितलंय म्हणून करणारे जास्त आहेत का चंद्रभागेत स्नान केल्यानं पुण्य मिळतं म्हणून करणारे जास्त आहेत? नाही हो, पाप पुण्याचं आम्हाला माहित नाही, संतांचं प्रमाण आहे म्हणून केलं पाहिजे असं करणारे फार नाहीत. पुण्य मिळेल, पाप जाईल, बस भूमिका ही आहे. मला पुण्य मिळालं पाहिजे, मला माझं पाप गेलं पाहिजे, नाही तर काय त्या त्रिवेणी संगमामध्ये जाऊन हाडं बुचकळून यायची पडलंय. काय मिळतं त्याने? काय मिळालं? त्रिवेणी संगमावर गेला, तिथं त्या काय प्रयागला आणि तिथं जाऊन ते आंघोळ करून आला त्रिवेणी संगमावर, काय मिळालं? पुण्य मिळालं. दिसलं काय मिळालेलं? बँकेच्या खात्यात जमा झालेले पैसे पासबुकवर दिसतात, है ना? कुठं दिसलं सांगा ना. पण धर्मकृत्याला एक अपेक्षा आहे, विषयाभिलाषा. मला भोग चांगले मिळाले पाहिजेत. दान केल्याचा परिणाम काय होतो? नाही बाबा, दान केलं पाहिजे. काय मोक्ष निधानाचं अंजन म्हणून कोण दान करतो आता? आता दान करतात ते फक्त काहीतरी चांगलं मिळावं, मरणोत्तर का असे ना पण भोग चांगले मिळावेत, बस. कबीर महाराजांनी म्हटलंय ना, आयरन की चोरी करे सुई का करे दान, चढ़त चौबारे देखत रहे कब आवे विमान. बस. आयरनीची चोरी करायची, त्याच्यातलं सुई एवढं दान करायचं आणि ते दान झाल्यावर घराच्या वर कट्ट्यावर उभं राहून मला न्यायला विमान कधी येईल म्हणून वाट बघायची. एवढ्या दानानं ती अपेक्षा आहे माणसाच्या मनात. सत्यनारायणाच्या 1.25 रुपयामध्ये संकल्पाची यादी किती आहे बघा ना. द्विपद चतुष्पद सहितानाम क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य क्षेम, हे कशात तर 1.25 रुपया डालड्याच्या तुपातल्या शिर्यात. बस एवढी मोठी यादी आहे हातभर. काय उपयोग आहे त्याचा सांगा? प्रत्येक धर्मकृत्याच्या मागे एक विषयाभिलाषा दडलेली आहे, मला बोलायचंय. आम्ही अमुक अमुक कर्म करतो, दान असेल, धर्म असेल, अजून काही जे असेल ते असेल, तीर्थयात्रा आपण करू तर त्याच्याही मागे काही हेतू आहेच आहेत. पुण्य लागावं, पापाचा नाश व्हावा, असं व्हावं तसं व्हावं, हे मिळावं ते मिळावं, काहीतरी अपेक्षा आहेच आहे. आणि एवढ्याच करता फलश्रुती सांगितली जाते. फलश्रुती म्हणजे काय आहे? शेवटी त्या विषयाकडे आकर्षित करून त्याच्याकडून ते कर्म करवून घेणं, हेच अभिप्रेत आहे त्याच्यामध्ये. अमुक अमुक श्लोकाचे इतके इतके पाठ केले की तुम्हाला तमुक तमुक मिळतं म्हणलं की माणूसही आपली बुद्धी बाजूला ठेवतो आणि करायला लागतो. करू नये असं म्हणणं नाही, त्याच्यावर अश्रद्धा आहे असा विषय नाही आहे. परंतु धर्मकृत्य म्हणून ज्या विचाराने मनुष्य कर्माकडे प्रवृत्त होतो त्याच्या मागे एक विषयाभिलाषा दडलेली, आणि मग त्या विषयाची अभिलाषा मनामध्ये पक्की बसली, घर करून बसली की मग पुढं काय होतं हे सांगायचं कारण नाही. ध्यायतो विषयान पुंसा संग वगैरे वगैरे ती सगळी दुःख परंपरा भोगावी लागेल. म्हणून ज्ञानोबराय बोलतात, अर्जुना, जोपर्यंत हे रागद्वेष विषयाबद्दलचे तुझ्यात काय केलं पाहिजे? विषय हे आघवे सर्वथा मनवनी सांडावे, मनातून गेले पाहिजेत. काल आपण त्यागाची भूमिका बोलत होतो. हे मनातून गेले पाहिजेत. बाहेरून विषयाचा त्याग करणं म्हणजे काय आहे? बाहेरून विषयाचा त्याग केला पण मनामधून जर त्याची अपेक्षा शिल्लक राहिली असेल तर त्या त्यागाला त्याग म्हणायचं कारण काय? तुकाराम महाराज म्हणत नाही, त्यागे अंगा येती पुन्हा भोगाचाच विचार. भोगे घडे त्याग, त्यागे अंगा येती भोग. बस.
आम्हाला अरे त्याग झाला याचा अर्थ मनावर त्या विषयाच्या उपस्थितीचा परिणाम न झाला पाहिजे तर तो त्याग. विषयापासून स्थूल दृष्टीनं लांब जाणं हा त्याग नव्हे. मग त्याग काय विचारा, त्याग तरी आईसा करा अहंकारा दौडावे. पुढे येणार आहे तो विषय आपल्याला याच प्रकरणामध्ये. तुकोबाराय बोलतात तो त्याग झाला पाहिजे, सर्वथा मनवनी सांडावे. त्याचा परिणाम काय होईल? रागद्वेष स्वभावे नाशती. रागद्वेष नाशतील याला महत्व नाही, पुन्हा स्वभावे. कारण पुन्हा मी तिथंच येणार आहे, सांडो निघाली अशेख ज्ञान ज्यात ज्ञाने येणे, ज्ञाने येणे अशेख स्वभावे नाशतील. बर, रागद्वेष कशाने जातील? अनुकूल प्रतिकूल ज्ञानात. अनुकूल आणि प्रतिकूल हा भेद जर माणसाच्या जीवनातला संपला, अनुकूल आणि प्रतिकूल, कारण अनुकूलाबद्दलचं प्रेम राग, प्रतिकूलाबद्दलचा त्यागाची भूमिका द्वेष, हे गेलं पाहिजे. अनुकूल प्रतिकूल कसं संपतील? तर ते सर्वथा मनवनी सांडावे, तर अनुकूल प्रतिकूलही मनवनीच सांडावे. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभही न धरावे मना माझे. लाभ अलाभ, अनुकूल प्रतिकूल मना माझी न धरावे, सर्वथा मनवनी सांडावे, मना माझी न धरावे. ऐका, दोन्ही गेलं. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसी. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे आणि लाभालाभही न धरावे मना माझे. सुखदुःखे समे कृत्वा कसं करणार? त्याला काही सांगाल का नाही उपाय? सुख दुःख समान कर. कुणाला जमतं? अरे धन्य जगितोची एक हरिरंगीनाचे, सुख दुःख समान सकळ, बस त्याला जमेल. धन्य जगी तो धन्य आहे. सगळ्यांना नाही जमायचं. एखाद्याला थोबाडी द्यायची आणि सुख दुःख समान करून घ्या म्हणायचं, चालेल काय? एखाद्याच्या घरी चोरी झाली, सुख दुःख समान करून घ्या, चालेल काय? लाभालाभही न धरावे मना माझी, चालेल काय? लाभालाभव समौ कृत्वा कसं करू? जया जयो समौ कृत्वा कसं करायचं? समौ कृत्वा. सुखदुःखे समे कृत्वा कसं समे कृत्वा? कुठून करणार? ज्ञानोबाराय उत्तर देतात, मना माझी. मन हे त्याचं कारण आहे. भेदाभेदाला कारण मन आहे. मी सगळ्याचा विचार शेवटी इथं आणून ठेवतो, ऐका. मनाने मनवनी सांडावे, मग रागद्वेष विषयागवे सर्वथा मनवनी सांडावे, मना माझी न धरावे मना माझी. बर, रागद्वेषाचा विचार संपला. अनुकूल प्रतिकूल ज्ञान का निर्माण झालं? भेद ज्ञानानं. मग भेद टाक. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिने शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिना. बस, तो समकर, भेद संपवून टाक. समदृष्टीचा विचार सांगितला. तिथंच आहे 5व्या अध्यायामध्ये, जे सर्वत्र सदा सम, हे आपणची अद्वय ब्रह्म. पुढं काय? हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. समदृष्टीचे त्याच्या विद्याविनयाच्या पुढंच आहे, पुढची. मग हे संपवून टाक. भेद संपला पाहिजे, भेद ज्ञान गेलं पाहिजे. अनुकूल प्रतिकूल गेलं पाहिजे. अनुकूल प्रतिकूल कशाने जाईल? तर भेद ज्ञानाने जाईल. भेद कसा संपेल? तर ह्याच्याने संपेल. आपणची अद्वय ब्रह्म हे झालं पाहिजे. मग विद्या विनय संपन्न त्याच्या आधी आलं. हा मशकू, हा गजू, हा श्वपची, हा द्विजू, पैल इतर आत्मजू, हे उरेल के. केव्हा उरेल? मग हा आपपर भाव नाही. बरं, आपपर भाव कसा जाईल? भेदज्ञान जाईल कसं? ते योग वासिष्ठात. अयम निजहा परोवेती गणना लघु चेतसाम उदार चरितानांतु वसुधैव कुटुंबकम. महाभारतातही आलं, योग वासिष्ठातही आला हा श्लोक. महाभारतातला प्रसिद्ध झाला. महाभारत बोलतं अयम निजहा परोवेती, हा माझा न हा परक्याचा. इतरू आत्मजू, अयम निजहा परोवेती. आत्मजू अयम निजहा, हा माझा आहे. परोवेती हा दुसऱ्याचा आहे असं जाणणं. कुणाचं काम आहे? गणना लघुचेतसा, ज्याचं चित्त संकुचित आहे, परिच्छिन्न आहे,
ज्याच्या चित्ताला व्यापकत्वाचा आधार नाही असं जे चित्त आहे ते चित्त हे माझं हे परक्याचं करतं. हे माझं हे परक्याचं परिच्छिन्न चित्ताचं काम आहे, संकुचित चित्ताच्या माणसाचं काम आहे. परंतु उदार चरितानंतु ज्याचं चित्त व्यापक आहे त्याच्यासाठी वसुधैव कुटुंबकम, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. बस याच्यामध्ये काय झालं, पुन्हा आलं कुठं, हे पुन्हा चित्तातच आलं. भेदज्ञान सुद्धा आलं कुठं, चित्तातच आलं. रागद्वेष आले कुठे, मनवणी सांडावे म्हणल्यानंतर चित्ताचाच विषय झाले. अनुकूल प्रतिकूलता आली कुठं, पुन्हा चित्ताचाच विषय. न धरावे मना माझी, पुन्हा हे चित्तातच आलं, मनाचाच विषय आला. म्हणून अर्जुना हे सगळं टाकून दे. ना तरी हे धेनू हे श्वान, एक गुरु एक हीन, हे असो कैचे स्वप्न जागतया. एथ भेदू तरी का देखावा, जरी अहंभाव उरला. त्या महत्वाचं, अहंभाव उरला तो आधीची नाही आघवा, आता विषम काही. अरे ज्याच्या जवळ अहंभाव उरलाच नाही त्याला सम विषम काय राहिलं, भेद राहिला कुठं. विषम काही म्हणजे समही काही नाही तर विषम काय राहील. कारण विषमत्व हे समत्वाच्या सापेक्षत्वानं येत, किंवा समत्व हे विषमत्वाच्या सापेक्षत्वानं येत. म्हणून अर्जुना विषमच उरलं नाही तर सम उरण्याचा काही प्रश्न राहणार नाही. म्हणून समविषम अशा पद्धतीचा भेदज्ञान गेलं. ते कशाने, पुन्हा मनाचा विषय आहे. भेदज्ञानाची निर्मिती का झाली बाबा, कारण त्याला कारण आहे अज्ञान, दुसरं कारण नाही. अज्ञानानं ते सगळं निर्माण होतं. आणि अज्ञानानं जर अर्जुना हे सगळं निर्माण होत असेल तर आपल्याला ते अज्ञान पहिल्यांदा टाकलं पाहिजे. कारण ते टाकल्याशिवाय पुन्हा आपण नुसती वरवर 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 ते भेदज्ञान, अनुकूल प्रतिकूल, रागद्वेष एवढंच जर करत बसू तर पुन्हा तेच गळ्यात पडेल. पालवी वरी वरी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे, तेच होत राहील. कैसे नाश उपजे या वृक्षा, काय उपयोग आहे त्याचा. वृक्ष संपणार नाही, हा संसार संपणार नाही. याच्याकरता म्हणून मुद्दा हा की कुठल्या विषयाभिलाषा हे धर्माचं मूळ कारण आहे. अर्जुन जेव्हा युद्धाला उभा राहिला, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत असं अर्जुन देवाला म्हणतो, त्यावेळेला युद्ध करणं म्हणजे धर्माचं पालन आहे हे त्याला माहिती होतच का नाही. हा युद्ध हा धर्म आहे आणि तो पाळला पाहिजे हे अर्जुनाचं म्हणणं होतच. युद्धभूमीवर आला तेव्हा धर्म, युद्धाकडे धर्म म्हणूनच अर्जुन बघत होता आणि त्याची अपेक्षा तीच होती. म्हणून भगवंतानी पहिल्यांदा त्याला तेच आमिष दाखवलं, हतोवा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वावा मोक्षसे महिम. मेलास तर स्वर्ग मिळेल, जगलास तर पृथ्वीचं राज्य मिळेल. भोग दाखवले ते सुद्धा, आमिष दाखवलं तेही अहिकाच दाखवलं. कारण हतोवा प्राप्स्यसी स्वर्गम म्हटलं की पुन्हा धर्म आला. स्वर्ग नरक सूचक, स्वर्गाचा सूचक पुन्हा. म्हणून युद्ध हे धर्म आहे, ते तू केलं पाहिजेस. 16व्या अध्यायामध्ये अर्जुन हा धर्मबुद्धीनं युद्ध करणार आहे म्हणून त्याच्या नावावर श्लेषही केलाय. नाही अर्जुना, तुझा जन्मच धर्म पालना करता झाला. म्हणून 16व्या अध्यायाच्या शेवटी भगवान बोललेच, जे आजी अर्जुना तू येथे करावया सत्य शास्त्रे आपैसे, जन्मलासी बळार्थे धर्माचेनी शब्द वापरला आणि तिथं श्लेष केला. आणि धर्मानुज तू ऐसे, त्याला धर्मानुज म्हटलंय. सहज धर्मानुज झाला असतो. बोधेची आले आपैसे म्हणून अनारिसे करू नये. अनारिसे करू नये म्हणजे युद्ध टाकून धर्म सोडून जाऊ नये, हे अनारिसे करू नये. भगवंतानी उपदेश करताना धर्मानुज म्हटलंय. तू धर्म पाळणारा श्लेष केला तिथं. धर्मानुज म्हणजे धर्माचा भाऊ आहेस. अनुज म्हणजे भाऊ. धर्माचा भाऊ म्हणजे धर्मराजाचा अनायसे भाऊ झालास तर धर्म तू पाळलाच पाहिजेस. तुझा अवतारच केवळ धर्म पालना करता झाला. त्यावेळेला भगवान अर्जुनाच्या मना, पण अर्जुनाला ते जे युद्ध धर्म म्हणून वाटत होतं ते ज्या वेळेला भगवान बोलले अंतवंत इमे देहा वगैरे, त्यावेळेला मग अर्जुनाच्या मनात संशय निर्माण झाला. मग त्याच्या मनामध्ये विचार आला, अरे हे काहीतरी वेगळंच चाललं. आपण जसं युद्ध समजत होतो तसं भगवंताला अपेक्षित नाही बाबा. आपला विचार वेगळाच होता, भगवंताचा विचार वेगळाच चालू होता.
म्हणून हे काही खरं नाही, हे बरोबर नाही, आपण विचार केला पाहिजे, हे अर्जुनाला कळालं. मग अर्जुनाचे प्रश्न सुरू झाले आणि भगवान त्याला उत्तर देत राहिले. का बोलतो मी आपल्याला लक्षात घ्या. ज्ञानोबाराय अर्जुनाला म्हणतात, स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडो निघाली अशेख धर्म ज्ञानी येणे. आता ते अज्ञान हे जर सगळ्या धर्माधिकांचं कारण असेल तर धर्माधिक टाकून देणं ह्याच्यात शहाणपणा नाही. कर्म जरी अज्ञानापासून, बरं कर्माची उत्पत्ती कुणापासून? प्रकृतीपासूनच की नाही. ऐसी शुभाशुभी कर्मे निफजत असे प्रकृती धर्मे, तो मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे. पण प्रकृती धर्मे निपजे, ते प्रकृती निर्माण करते. शुभ कर्म काय, अशुभ कर्म काय, याला कारण प्रकृती, म्हणजे पुन्हा अज्ञानाचाच विषय आला. मग अज्ञान हे जर आहे तर कर्म टाकून देणं ह्याच्यात शहाणपणा नाही, उलट त्याच्यात दोष लागतो. त्याच्याने दोष लागेल तुला, नुसतं वरवरचं कर्म टाकून देशील तर. कर्म धर्म अज्ञानापासून निर्माण झाले म्हणून आपल्याला ते पालन करायचे नाहीत. म्हणून एखादा जर कर्म न करता बसून राहिला तर चालेल काय? एखादा म्हणाला नाही, भगवंतानी सांगितलंय बाबा सर्व धर्मान परित्यज्य, कर्माचा त्याग केला पाहिजे, म्हणून मी कर्म करणार नाही, चालेल काय? अरे शारीरिक कर्म नाही झालं तरी मानसिक चालू राहील. प्रवचनामध्ये मनुष्य बसला, त्याला शारीरिक कर्म काही नाही, निवांत बसलाय, पण मानसिक चालूच आहे ना. गावाकडे जाईल तरी इथं तरी येईल, एकादशीचा फराळ तरी करल, नाही एकादशीलाच मनानं द्वादशी सोडल. मानसिक कर्म चालूच आहे, कारण आज एकादशी, आता उद्या काय असेल पंक्तीला, ह्याचा विचार झाला म्हणजे सुटलीच की द्वादशी. काय राहिलं त्याच्यामध्ये? शारीरिक नाही तर मानसिक कर्म चालू आहे. एखादा म्हणाला नाही करतच नाही, भगवंतानी सांगितलंय कर्मच करत नाही, धर्माचं पालनच करायचं नाही, धर्माचा त्यागच करायचा आहे, अजिबात कर्म करणार नाही. बाकीचे म्हणतील तुम्ही काहीच करू नका, आम्ही तुमच्या धर्माप्रमाणे सगळं करू नंतर. तो जर काही न करता बसून राहील, श्वासोश्वासही न करेल तर राहील काय जिवंत? कर्म टाकणं याला सर्व धर्मान परित्यज्य हा भगवंताचा भावच नाही. म्हणून धर्म शब्दाचा अर्थ जहलक्षणीने अज्ञान असाच केला पाहिजे, तेच योग्य आहे संग विचाराच्या संगती करता. धर्मत्याग म्हणजे कर्मत्याग, धर्मकृत्य त्याग वगैरे हा विषयच अपेक्षित नाही. अरे नाही कश्चित क्षणमपी म्हणणारे भगवान धर्म कर्म टाक म्हणतील काय? जगाचा स्वभाव भगवंताला माहिती आहे, ते कर्म टाक म्हणतील का? संग प्रकृतीचा त्याग न घडे कर्माचा म्हणणारे भगवान कर्म टाक म्हणतील का? परंतु अज्ञान असा अर्थ केला की मग संगती लागते. अज्ञानानं युक्त असणारं कर्म करण्याने जन्म मरणाची दुःखद परंपरा मागे लागते, गोष्ट खरी. परंतु अज्ञानाचा त्याग करून ज्या वेळेला कर्म घडतं तेव्हा त्या कर्मातून उत्पन्न होणारं काय? काय नाही, उदासीन. उदासीन झाला तो, त्याला आता काही पाप पुण्याची फिकीर राहिली नाही, मिळेल न मिळेल अमुक तमुक काही विषय राहिला नाही. आणि मग एकदा तो उदासीन झाला की मग उदासीनाचा देह ब्रह्मरूप झाला. बस कर्म ब्रह्मरूप झाली त्याची, त्याचं कर्म आता आसक्ती रहित झालं, अहंता रहित झालं त्याचं कर्म. म्हणून अर्जुना, कर्म टाक हा विषय महत्वाचा नाही, कर्माला कारण असणारं अज्ञान टाक. कर्म टाकणं योग्य नाही, शक्य नाही, पण अज्ञान टाकणं योग्यही आहे आणि शक्यही आहे. वस्तूचा त्याग होणं महत्वाचं नाही, वस्तूच्या बद्दलच्या ममत्वाचा त्याग होणं हे जास्त महत्वाचं आहे, हा त्याचा अर्थ झाला. कारण ती आसक्ती बंधनाला कारण ठरते. जे माझं नाही त्याला माझं नाहीच म्हणता आलं पाहिजे. जे माझं आहे ते सांगावं लागतच नाही. माझं काय नाही हे ओळखता आलं तरी पुष्कळ. बस. म्हणून अर्जुना काय कर, या अज्ञानाचा नाश कर. कसा करू? अशेष संपूर्णतः कर. आता अशेष नाश का म्हटलं? त्याच्याकरता पुन्हा तुला विद्या आणि मुला विद्येचा विषय.
पुन्हा ते विषय तिथेच येणार आहे, वरी वरी पालवी खुडीचे. अज्ञान जाणं म्हणजे कोणतं अज्ञान जाणं बाबा? वृत्ती ज्ञानाला सुद्धा वेदांत अज्ञानच म्हणतो. त्या ज्ञानाचा बाध करायचाय का, नाश करायचाय का, अशेख घालवायचंय का, ते मुळापासून गेलं पाहिजे असं म्हणता. अज्ञान जाईल का? अज्ञान जायचं असेल, त्याचा नाश करायचा असेल तर त्याला भावरूप मानायचं का? भावरूप मानलं तर नित्य मानावं लागेल का? भावरूप जर असेल तर त्याच्या अस्तित्वाची लक्षणं काय? या सगळ्या गोष्टी हळूहळू पुढे येतील. मग पुन्हा तोच विषय, जर हे सगळं कल्पित आहे, मनाचा विचार जर भगवान आतापर्यंत बोलत आले, तर मन काय आहे? कल्पितच आहे की नाही? वाया मन हे नाव कल्पनाची सावे, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. जयाचे निसंगे जीव दशा कुणाला? वस्तू. वस्तू परब्रह्म. वस्तू सच्चिदानंदाद्वयं ब्रह्म, अज्ञानादि सकल जड समूह अवस्तू. वेदांत सारामध्ये आलं. वस्तू शब्दाचा अर्थ परब्रह्म. अरे हे मन असं विचित्र आहे, जे परब्रह्माला सुद्धा जीवदशा भोगायला लावतं. मग काय कर? अरे मन जर कल्पित आहे, तर कल्पित आहे म्हणजे पुन्हा अज्ञान कार्यच झालं. अज्ञान गेलं की हे सगळंच जाईल. एक 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 बाकीचं घालवण्यापेक्षा एकच घाव घाल, की ज्याच्यामुळं मुळावरच घाव घाल, अज्ञानावरच घाव घाल, आणि ते अशेष संपवून टाक, ज्याच्यामुळं बाकीचं संपवण्याचा विषय राहत नाही. परंतु ते अज्ञान एकदम घालवणं शक्य नाही. क्रमयोगाचा विचार आधी येऊन गेलाय, म्हणून भगवंताची ही भाषा. आधी काही साधना त्याला करावीच लागते. अर्जुन तेवढा तयार आहे अशी भगवंताची भूमिका आहे. त्यामुळे भगवान अर्जुनाला उपदेश करताना सांडो निघाली अशेख ज्ञाने येणे हे म्हणू शकतात. परंतु आपल्या बाबतीत, सामान्य मंद अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये हे सगळं संभवत नाही. अशेख हा शब्द तेवढ्या करता वापर. ते सांडो निघाली अशेख, शेष ठेवू नकोस त्याचा. बर, हे सगळं अज्ञान कार्य आहे. म्हणून कार्य घालवण्याच्या ऐवजी कारणावरच आघात कर, हे देवा तुम्ही म्हणता. पण अज्ञान कसं जाईल, त्याला काही उपाय आहे का? अज्ञान जाण्याला एक उपाय, ज्ञान. ज्या पदार्थाचं अज्ञान असतं ते त्याच पदार्थाच्या यथार्थ ज्ञानानं निवृत्त होतं, अन्य पदार्थाच्या ज्ञानाने जाणार नाही. म्हणून येणे ज्ञाने. आता येणे हा शब्द कुठं लावायचा? या ज्ञानाने तू अज्ञान अशेख घालव. या ज्ञानाने म्हणजे कोणत्या ज्ञानाचा उल्लेख आहे का याच्यामध्ये कुठं? येणे ज्ञाने. गंमत अशी आहे, आता एक वाक्य बोलून पुढे चलतो, मला दृष्टांताकडे यायचंय, पुढच्या ओव्यांकडे. येणे ज्ञाने याच्यामध्ये या ज्ञानानं ते अज्ञान अशेख घालव हे म्हणत असताना, हे ज्ञान, हे पद ज्याच्याकडे लावाल त्याचंच अज्ञान हे मान्य करावं लागेल. येणे ज्ञाने, कोणत्या ज्ञानाने? माम एकम शरणम व्रज, या ज्ञानाने. माम एकम हे ज्ञान आहे. मी एक आहे हे जगतातलं सर्वश्रेष्ठ ज्ञान. अरे भेद सांगणारे तर सगळेच आहेत. कोणतं तत्वज्ञान नाही. एक अद्वैत वेदांत सोडलं तर बाकी सगळेच दर्शन ही भेदाला मान्यता देतातच ना, या ना त्या प्रकारानं. कोणी कशाला देईल, कोणी कशाला देईल. कोणी प्रकृती पुरुषालाही सत्य म्हणतील, कोणी शरीरालाही सत्य म्हणतील. आत्मा न मानता शरीर एक, चार भाग सोडलं तर बाकी सगळी दोन दोन तत्व मानतातच आहेत. त्या दोन्ही तत्वाला सत्यता देतातच आहे. परंतु केवळ अद्वैती मत एकालाच. प्रश्न आहे, माम एकम शरणम व्रज. एकम पद पुन्हा तेवढ्या करता. येणे ज्ञाने, ज्ञानोबरांनी संगती तिकडे लावली. या ज्ञानाने ते अज्ञान अशेष घालवून टाक. कसं जाईल? अरे मी एकच एक आहे, एवढं एक मानलं की सगळं संपलं. मी एक आहे, माझ्या व्यतिरिक्त या जगतामध्ये दुसरा पदार्थ अस्तित्वात नाही. ते माझ्या व्यतिरिक्त म्हणजे माझ्या शरीराच्या व्यतिरिक्त नव्हे, स्वरूपाच्या व्यतिरिक्त दुसरा पदार्थ या जगतामध्ये अस्तित्वात नाही. नेह नानास्ति किंचन.
मी एकमेव आहे हे कळलं पाहिजे. एकटा आहे माझ्या व्यतिरिक्त, कारण मद व्यतिरिक्त पदार्थ मानले की अज्ञानाला प्रारंभ झाला. माझ्या वाचून दुसरं काही नाही, या ज्ञानानं त्या सगळ्या अज्ञानाचा तू अशेष नाश कर. माम एकम शरणम व्रज. माम एकम हे ओळख, आणि ह्या माम ज्याला ओळखशील त्याला शरण जा. शरणम व्रज, त्याला शरण जा. भगवान हे बोलले. आता गंमत आहे, अज्ञान घालव या ज्ञानानं घालव. हे ज्ञान म्हणजे कोणतं? माम एकम, मी एक, मला एकट्याला, हेच ज्ञान आहे, दुसरं काही नाही. या जगतामध्ये मी स्वरूपानं, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभागी या संता नाही दुजा, नाही दुजा आणि का मागुता का. बस संपलं. आता हे अज्ञान जायचं, ज्ञानानं जायचं, प्रक्रिया काय, प्रक्रिया कशी, त्याला ज्ञानोबाराय 6 दृष्टांत देतात. पुढं चला. 6 दृष्टांतानं ज्ञानोबारायने तो विषय फुलवला. हाती घेऊन तो दोर, सांडीजे जैसा सर्पाकार, का निद्रा त्यागे घराचार स्वप्नीचा जैसा. काही पाठभेद आहेत मला वाटतं. हाती घेऊन तो दोर, सांडीजे जैसा सर्पा, ठीक आहे. दोर हातात घेऊन सर्पाकार जैसा, सांडीजे तैसा, तै सांडो निघाली अशेख ज्ञाने येणे. हाती एक सर्पावर, त्या दोरीवर सर्पाचा भ्रम होतो. दिलेलं उदाहरण ज्ञानोबारायांनी प्रत्येक ओवीमध्ये 2-2 दृष्टांत दिले. हाती घेऊन तो दोर, सांडीजे जैसा सर्पाकार 1, का निद्रा त्यागे घराचार स्वप्नीचा जैसा 2, नाना सांडिले नि कवळे, चंद्रीचे धुपे पिवळे 3, व्याधी त्यागे कडूवाळे पण मुखाचे 4, आगा दिवसा पाठी देऊनी, मृगजळ घापे त्यजुनी किती 5, का काष्ठ त्यागे वन्ही त्यजिजे जैसा, तैसे धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ. तैसे म्हणून पुन्हा सांगितलं. दृष्टांत 6 दिले. दोरीवर सर्पभ्रम होतो. सर्पभ्रम दोरीवर झाल्यानंतर संशय निर्माण होईल. पहिल्यांदा अरे बाबा कसा काय इथं साप येईल, नाही, कदाचित मला भ्रम झाला असेल. द्विकोटिक चतुष्कोटिक दोन्ही पद्धतीनं घ्या. कदाचित झालं असेल. आपलं सिमेंट कॉन्क्रीटचं घर आहे, आता काही मातीचं घर राहिलं नाही, इथं काही भिंतीला बिळं नाहीत, साप येण्याला काही माध्यम नाही. बरं, आजूबाजूला इतकी मनुष्य वस्ती आहे की साप येऊ शकत नाही. थोडा अरण्यामध्ये साप सापडेल बाबा, एकटं घर कुठे बाजूला असेल तर तिथं साप येईल, रानाच्या जवळ घर असेल तर तिथं साप येईल. इथं भर वस्तीमध्ये साप येईल कसा? येणार नाही. कारण सापापेक्षा विषारी माणसं अवतीभोवती राहतात. त्यामुळं साप धाडस करत नाही माणसामध्ये येण्याचं. येणार नाही. संशय निर्माण झाला. मग संशय निर्माण झाल्यानंतर लगेच नाही साप नाहीच अशी खात्री होईल काय? मग त्याच्याकरता काही प्रयत्न करावे लागतील. मग साप आहे म्हणल्यानंतर पहिल्यांदा भीती वाटली, संशय आल्यानंतर थोडं बरं वाटलं. नसेलही कदाचित, पण असला तर सांगता येत नाही. मग कोणीतरी कोणाला तरी बोलवायचं, कंदील म्हणा, काही विजेरी टॉर्च वगैरे ते सगळं आणून त्याच्यावर प्रकाश टाकायचा, काही जमतंय का बघायचं, नाहीतर काठी घ्यायची त्याला ढोसून बघायचं. पळून गेला तर साप, न पळाला तर मग पुन्हा शंका. पळाला नाही म्हणजे काय उंदीर गिळून बसलाय का मेलाय, म्हणजे पुन्हा शंका, त्याच्यात संशय. पुन्हा संशय. उंदीर गिळून बसला असेल तर मग जिवंत झाल्यावर पुन्हा घरातच राहील, मेला असेल तर उचलून टाकावा लागेल. संशय निर्माण होतात. मग कोणीतरी प्रकाश टाकतं त्याच्यावरती आणि मग जवळ जाऊन बघतं, अरे साप नाही बाबा, दोरी आहे. बरोबर, दोरी आहे असं वाटलं. तेवढ्यात कोणीतरी म्हणालं काही सांगता येत नाही बरं, म्हणल्यावर पुन्हा अरे काय सांगता येत नाही. मग तो अरे थट्टा केली तुझी, जा बघ बरं काय जवळ जाऊन. इतकं काठीनं ढोसूनही पळून जात नाही, मेलेला नाही, हालचाल करत नाही,
उंदीर गिळून बसला असला तरी काहीतरी हालचाल करेल, काठी लागली म्हणल्यावर. मेलेला असला तर तुला काहीतरी कळालं असतं, पण काही होत नाही म्हणल्यानंतर जा जवळ जाऊन बघ. जवळ जाऊन बघितल्यानंतर दोरी आहे हे कळलं की मग लांब असणाऱ्या माणसांना त्याची खात्री पटावी म्हणून ती दोरी हाताने उचलतो आणि दाखवतो, पहा दोरी आहे, साप नाही. हातामध्ये घेऊन जोपर्यंत ती दोरी तो उचलून घेत नाही तोपर्यंत सर्पभ्रम आशेख गेला असं म्हणता येत नाही. ज्ञानोबरायांनी दिलेलं, हाती घेऊन तो दोर सांडीजे जैसा सर्पाकार. तैसे धर्माचे टवळ पुढं 15व्या अध्याय. हाती घेतलिया माळा फिटे सर्पाभासाचा कांटाळा, तैसे माझेनी बोधे टवाळा. नाव घेवे जो टवाळा, तैसे धर्माचे टवाळ नागवे. बस 15व्या अध्यायामध्ये तेच आलंय. हाती घेतलिया माळा, तिथे माळा शब्द वापरला. फिटे सर्पाभासाचा कांटाळा झालं. इथं ज्ञानोबराय म्हणतात हाती घेऊन दोरू, ते काय सांडीचे जैसा सर्पाकार. हातामध्ये दोर घेतल्याशिवाय जसा सर्पाकार पूर्णतः जात नाही. जर तो लांब राहिला आणि सर्प नाही असं कळालं तरी संशय शिल्लक राहतोच. पण एकदा हातात घेतलं म्हणजे काय झालं ते? हातात घेणं याचा अर्थ काय? हातात घेणं म्हणजे त्वचेने त्याचं ज्ञान, त्वचेने झालं म्हणजे ते प्रत्यक्ष झालं, प्रत्यक्ष म्हणजे प्रमाज्ञान झालं, प्रमाज्ञान झालं म्हणजे यथार्थ झालं. म्हणजे यथार्थ ज्ञानाशिवाय सर्पाकार अशेखत्वानं जात नाही, हे दृष्टांतातून पुन्हा स्पष्ट केलं. म्हणून हाती घेतलिया हे स्पष्ट शब्द ज्ञानोबरांनी वापरले. रज्जूचं झालेलं नुसतं ज्ञान चालत नाही, त्याला प्रत्यक्ष झालं पाहिजे. नेत्रेंद्रियानं होणाऱ्या ज्ञानापेक्षा सुद्धा त्वगिंद्रियानं होणारं ज्ञान अधिक जवळचं मानलं गेलं. कारण नेत्रेंद्रियानं जरी ते मानलं ज्ञानेंद्रिय तरी सुद्धा वस्तू त्याच्यापासून लांबच राहिली ना. पण हातात आली म्हणजे त्याचा अनुभव आला प्रत्यक्षत्वान. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात हाती घेऊन तो दोरू सांडीजे जैसा सर्पाकार. हातात घेतला पाहिजे. नुसतं दोरी आहे म्हणून चालणार नाही, जवळ जाऊन उचलून दाखवा. मग उचलेपर्यंत धडधड धडधड धडधड. साप असला तर उचलल्यावर मग खात्री नाही, साप नाहीच. म्हणजे ज्या दोरीला आपण घाबरत होतो, अरे तीच दोरी आता आपल्याला धुणं वाळत टाकायला उपयोगाला आली. चला, उपयुक्तता कळाली तिची. म्हणून एक दृष्टांत ज्ञानोबराय देतात रज्जू सर्पाचा. दुसरा दृष्टांत ज्ञानोबरायांनी दिला निद्रा त्यागे घराचार स्वप्नीचा जैसा. आता हे सगळी जी उदाहरणं आहेत ना, ही सगळी उदाहरणं कशा करता दिली आहेत ज्ञानोबरायाने? ते सांडोनी घाली अशेक ज्ञाने येण्याच्या करता. म्हणजे सिद्धांत तोच आहे. पुढे सांगितला तैसे धर्माचे टवाळ दावी अज्ञान जेकामुळे म्हणून त्यजुनी त्यजी. याच्याकरता या सगळ्या त्यागाची उदाहरणं आली. काल आपण बोलून आलो. मृत्तिका त्यागे घटू का तंतू त्यागे पटू. काल बोलून आलो 16व्या अध्यायातलं ते प्रकरण. पुष्कळ दृष्टांत दिलेत. सर्पाला कारण काय आहे? दोरीचं अज्ञान हे सर्पभ्रमाचं कारण आहे. दोरी हातात येणं याच्यामध्ये सर्पभ्रम जाणं, पण कसं जाणं? यथार्थ जाणं, निशेष जाणं. आता ती दोरी, आता त्याच्यात पुन्हा दृष्टांतच आहे, त्याच्यामुळे अंशतःच राहणार आहे हा दृष्टांत. हातात घेतलेली दोरी जर पुन्हा कोणीतरी कोपऱ्यात टाकली आणि पुन्हा बाहेरून येणाऱ्याला त्याच माणसाला पुन्हा भ्रम होईल का नाही त्याच्यावर? आज नाही झाला तर 6 महिन्यांनी होईल, वर्षांनी होईल. ज्या वेळेला दोरी हातात घेतली या अनुभवाची विस्मृती होईल त्यावेळेला पुन्हा रज्जूवर सर्पभ्रम निर्माण होईल का नाही? होईल. मग सिद्धांताकडे कसं लावायचं? अरे सिद्धांत सांगितला तो व्यापक परब्रह्म स्वरूपाचा आहे, दृष्टांत दिला तो परिच्छिन्न रज्जू सर्पाचा. परिच्छिन्नत्वामुळे कदाचित पुन्हा सर्पभ्रम होण्याची शक्यता आहे, पण परमात्मा स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानाने जगतभ्रम नाहीसा होईल. त्याचं कारण व्यापकत्वाचं ज्ञान आहे, म्हणून पुन्हा होणार नाही भ्रम तिथं. हे त्याचं कारण आहे खरं जर बघितलं. म्हणून ज्ञानोबराय एक दृष्टांत. दुसरा दृष्टांत ज्ञानोबरायांनी दिला निद्रा त्यागे घराचार स्वप्नीचा जैसा. निद्रा त्यागे घराचार. आता हे एक उदाहरण फार
चांगलं आहे तसं जर म्हटलं तर. काय आहे, एखादा मनुष्य झोपला, स्वप्न हे तर ज्ञानोबरायांचं आवडतं उदाहरण. रज्जू सर्पाचं उदाहरण परंपरेनं दिलं जातं, पण स्वप्नाचं उदाहरण ज्ञानोबराय ज्या पद्धतीनं खुलवतात, तो दृष्टांत ज्या पद्धतीनं किती ठिकाणी स्वप्नाचा विचार. स्वप्न म्हणजे अज्ञान आहे वगैरे तर कितीतरी ठिकाण. अविद्येची या निदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादिजो. बस. किंवा आधी अविद्येची या निदा, जो घोरत होता बदबदा, तो स्वरूपी प्रबुद्धाची येईला की. त्याच्या आधी आलेलं 18व्या अध्यायात. म्हणजे 18व्या अध्यायामध्ये आलं अविद्येची या निदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा. विश्वाला स्वप्न म्हटलं. घरात मनुष्य झोपला, काही स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये काय आहे? घराचार या शब्दाचा अर्थ आहे प्रपंच. स्वप्नामध्ये प्रपंच निर्माण होतो. सगळं स्वप्नच आहे. स्वप्नामध्ये मनुष्य झोपला, सगळा प्रपंच निर्माण झाला की नाही? वास्तविक झोपणारा किती आहे? एकच आहे. पण एकटा असून सुद्धा स्वप्नामध्ये तोच बहुरूपाला प्राप्त होतो. ज्ञानोबराय बोलतात त्या पद्धतीने. स्वप्नीची जे विचित्र सेना, मीच झालो होतो ना. अरे मीच झालो बाबा. एखादा मनुष्य झोपला, त्याला झोपेमध्ये स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये युद्ध. 18 अक्षौहिणी सैन्य. कुठं? स्वप्नामध्ये. आता स्वप्नामध्ये 18 अक्षौहिणी सैन्य झालं. हे सैन्य कोण झाला? तोच झाला जो झोपला होता, तोच झाला. सैन्य तिथं बाहेरून येत नाही. स्वप्नामध्ये हत्ती दिसला तर हत्ती बाहेरून आला तर फाटून मरून जाईल हा. याच्या शरीरात हत्ती दिसला तर. स्वप्न कुठं? नाडीमध्ये पडतं. ते नाडीचे परिमाण सांगितलंय त्या नाडीचं. त्याच्यामध्ये हत्ती बसेल का? परंतु हा सगळा स्वप्नामध्ये दिसणारा प्रपंच मला दिसतो. काय केलं पाहिजे? स्वप्नामध्ये दुःखद अनुभव आला, दुःख दूर करण्याकरता काय केलं पाहिजे? सगळा प्रपंच निर्माण झाला, स्वप्नातला प्रपंच दूर करून चालत नाही. मग झोपेचा त्याग केला की सगळा प्रपंच लयाला गेला. बर, लयाला जो गेला तो कायमचा गेला का आत्ता पुरता गेला? ऐका, अहो अशी व्यवस्था आहे का? मला सांगा की एखादा मनुष्य झोपला, फार छान स्वप्न पडलं, खूप छान स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? स्वप्नामध्ये आळंदीहून चालत निघाला पंढरपूरला यायला. स्वप्न तरी अशी पडावीत का नाही? ती पडत नाहीत. आमची स्वप्न म्हणजे एसटी चुकली, आमची स्वप्न म्हणजे भूकंप झाला, हेच स्वप्न. स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये आळंदीहून निघाला पंढरपूरला यायला. येत 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 फलटण पर्यंत आला. आल्यानंतर तेवढ्यात काहीतरी काम निघालं म्हणून बायकोने उठवलं. उठवल्यानंतर कोणी माणसं भेटायला आली होती, त्यांचं काम झालं, सगळं झालं. तो म्हणला चला फलटण पासून पुढचं राहिलंय, झोपतो. म्हणून पुन्हा झोपला. तर फलटण पासून पंढरपूर पर्यंत पायीवारी घडल का हो पुढं? स्वप्नामध्ये एक स्वप्न तुटल्यानंतर त्याचं सातत्य राहील का सांगा? राहणार नाही. त्यामुळे एकदा स्वप्न तुटलं की ते कायमचं तुटलं. पुन्हा स्वप्न ते पडणं नाही. तसं दुसरं पडेल, पण ते स्वप्न पुन्हा पडणं नाही. अरे व्यावहारिक पदार्थ एकदा भंग पावला तर सदृश दुसरा पदार्थ निर्माण करता येईल, पण तोच पदार्थ निर्माण करता येणार नाही वेदांताच्या नियमानुसार. आपण उदाहरण देतो ना की एखाद्या कुंभाराने घट तयार केला मातीपासून. तो घट ओला आहे, अजून त्याला आव्यामध्ये भाजलं नाही. ओला घट आहे, चाकावरून काढला, अजून 25-30 घट तयार करायचे आहेत म्हणून बाजूला ठेवला. आणि त्याची मुलं खेळता खेळता आली, त्या ओल्या असणाऱ्या त्या तयार केलेल्या घटाला त्या मुलांचा पाय लागला खेळता खेळता, आणि तो जो घट होता त्याचा आकार गेला मोडून. आकार मोडून गेल्यानंतर तो कुंभार जो होता तो मुलांना रागावला, सगळं झालं. मग आता हे काय असं वेडा विचित्र आकार झालेला तो घट आव्यामध्ये भाजायला ठेवतील काय? नाही. मग कुंभार काय करेल?
ओली माती आहे म्हणून तो घट पुन्हा एकत्र करेल, त्याचा मातीचा गोळा करेल, पुन्हा चाकावर ठेवलेल, पुन्हा घट तयार करेल. बरोबर. मुद्दा हा आहे की त्या मातीपासून पहिला जो घट तयार झाला, ज्याचा आकार भंग पावल्यामुळे तो घट मोडावा लागला, त्या मातीपासून पुन्हा तोच घट तयार होईल का? तसा घट तयार होईल. तसा होईल, तो होणार नाही. कारण एकदा गेलं की गेलं. उपजेते नाशे, पण नाशिले ते पुनरपी दिसे नाही. नाशिले पुनरपी दिसे, पण ते दिसे नाही. ज्ञानोबा आहे ते शब्द वापरत नाही. नाशिले पुनरपी दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. वस्तू साधर्म्यामुळे, आकार साधर्म्यामुळे कदाचित तोच घट वाटण्याचा शक्यता आहे, तो भ्रम निर्माण होईल, पण घट तो नाही आहे. म्हणून एकदा स्वप्न तुटलं, कायमचं तुटलं. एकदा रज्जू हातात आल्यानंतर सर्पभ्रम गेला, कायमचा गेला. हे कशा करता सांगावं लागलं? सांडो निघाली अशेख, याच्याकरता मला ही उदाहरणं उपयोगी पडतात. सिद्धांत पुढे आलाय तैसे धर्माधर्माचे टवाळ म्हणून, पण मी थोडंसं मागून लावून घेतो ते सगळे प्रकरण. ऐका, स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये सगळा प्रपंच दिसला. आता स्वप्न गेल्यानंतर तो प्रपंच राहील काय? राहणार नाही. सगळं दिसलं. स्वप्नामध्ये काय दिसत नाही? काही दिसू शकतं. स्वप्नामध्ये ज्या ज्या पदार्थाचे संस्कार आपल्यावर झालेले आहेत, ते श्रवणाने झालेले असतील अथवा दर्शनाने झालेले असतील, ते उद्दीपित होतात. कारण शेवटी स्वप्न ही सुद्धा एक कर्माचाच विपाक म्हणून कर्मशास्त्र मानतं. जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे सगळे कर्मविपाकच मानले. इंद्रिय, त्यानंतर संस्कार. इंद्रियांची जागृती, संस्कारांची जागृती, याला म्हणायचं जागृती. त्याच्यामध्ये पुन्हा स्वप्नामध्ये काय होतं? इंद्रियांचा लय प्राणामध्ये होतो, पण संस्कार चालू असतात. मन, इंद्रिय आणि संस्कार, याच्यामध्ये मन, इंद्रिय, संस्कार तिन्ही जागा असणं ही जागृती. त्याच्यामध्ये स्वप्नामध्ये इंद्रियांचा लय होणं, पण मन आणि संस्कारांची जागृती असणं हे स्वप्न. आणि मन, संस्कार आणि इंद्रिय या तिघांचाही लय होणं, पण संस्काराचा लय हा सापेक्षत्वानं होणं आणि जागृतीनंतर पुन्हा ते संस्कार उद्दीपित होणं हे सुषुप्ती. सुषुप्तीचा विचार. हे तिन्ही कर्मविपाकच मानले गेले. मनुष्य झोपला, प्रपंच दिसला. प्रपंच सुखाचा आहे का दुःखाचा? अरे झोपेतून जागा हो, सगळं संपलं, सगळा प्रपंच गेला. काय झालं? एक साधू होता. ते कुणीतरी एका बाईने आपलं मूल त्याला देऊन टाकलं. ते जुन्या काळामध्ये नवस करत असत बायका, देवा मुलं होऊ दे पहिलं तुला. आता हिच्या पहिल्या मुलाच्या अपेक्षेनं देवानी हिला किती द्यावेत, पण ते करत असत. कुणीतरी ते मूल सोडलेलं त्या बैराग्याजवळ. बैरागी त्या मुलाला सांभाळायचा, घेऊन फिरायचा, त्यालाही कोणीतरी पाहिजेच होतं. तर बैराग्याबरोबरचं मुलाचं जीवन. इकडं भिक्षा माग, तिकडं भिक्षा माग, जगतानं हिडीस फिडीस करायचं. कुणी त्यांना मान द्यायचा नाही, कुणी मान द्यायचा. सगळं भोगत भोगत बघत बघत तो मुलगा मोठा झालेला. एके दिवशी फिरत 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 एका गावाला आले. संध्याकाळ झाली. गावामध्ये काही धर्मशाळा नाही, काही कुठे उतरायचं स्थान नाही, कोणी त्यांना घरी उतरू देईना. कुठं उतरायचं? तर बैराग्याच्या हक्काचं ठिकाण म्हणजे मारुतीचा पार, हक्काचं ठिकाण. ते गेले. गावाच्या बाहेर एक मारुतीचं मंदिर होतं. त्या मंदिराच्या पारावर मुक्काम केला. काय जवळ होतं ते काही काढलं, शिदोरी थोडी खाल्ली, ठेवले, पाणी वगैरे प्यायले. आता तिथं काय असणार आहे मारुतीच्या पारावर? गावाच्या बाहेरचं मारुतीचं मंदिर काय असणार? परंतु त्या दिव्याच्या, तिथल्या पणतीच्या प्रकाशा, चांदण्याच्या प्रकाशामध्ये काही खाऊन घेतलं, आपल्या पथाऱ्या तिथे टाकल्या, त्या ओट्यावर झोपले. तेवढ्यात झालं असं, त्या गावामध्ये कुणाचं तरी लग्न होतं आणि ती नवरदेवाची वरात
ती मारुतीच्या दर्शनाला, आता काय संबंध असेल, लग्नाच्या आधी मारुतीचं दर्शन घ्यावं, काय संबंध असेल, पण आहे. मला एकाने सांगितलं, त्या वराला त्या मारुतीच्या दर्शनाला नेतात, त्याच्यात एवढंच कारण आहे म्हणे की तो वर त्या मारुतीला सांगतो, इतकी वर्ष आपण एका पार्टीत होतो, तुम्ही ब्रह्मचारी, मी इतकी वर्ष ब्रह्मचारी होतो, आता मी पार्टी सोडतोय म्हणून दर्शन घ्यायला आलो, म्हणून जातात. खरं खोटं देव जाणे. पण मारुतीच्या दर्शनाला न्यायचं काय कारण असेल ते नेतात, ही गोष्ट खरी. काय लग्न झालं गावामध्ये, लग्न झाल्यामुळे ती वरात आता कुठल्या तरी देवाला जायचं, कुठेही देऊळ जवळचं, मारुतीचं देऊळ, चला मारुतीला. आता वधून वर दोघांनी मिळून मारुतीचं दर्शन घेऊन काय, मारुतीला तरी काय मिळणार आहे आणि ह्यांना तरी काय मिळणार. पण ते लग्न झालेलं, ती वरात आली, मोठी वरात, त्याला बत्त्या लावलेल्या, ते फटाके वाजवायला लागलेले, अमोक तमोक, ते घोड्यावर बसलेले नवरा बायको, ते आले मारुतीच्या दर्शनात. आरडाओरडा, ते वाद्य वाजले, बँड बिंड वाजल्यामुळे हे दोघे पथाऱ्या टाकून झोपले होते, ते उठून बसले. आता इतकी गर्दी आली, एवढी मोठी वरात आली, ते घोड्यावर बसलेले नवरा बायको, ते सगळं आलं. तो जो लहान मुलगा त्या बैराग्या बरोबर होता, त्याने आतापर्यंत वरातच बघितली नव्हती, काही संबंधच नाही ना, बैराग्याबरोबरचं जीवन, वरातच माहिती नाही. त्याने वरात बघितली नव्हती, त्याला मोठं आश्चर्य वाटलं. त्याने त्याला विचारलं, गुरुजी ये क्या है, हे काय बाबा. ते गुरुजीने सांगितलं, बेटा ये बारात है, बारात. बारात शब्दही नवीन त्याला, बरं वरात आहे, हो. त्याला वाटलं सगळे चालत येतात, हे घोड्यावर बसलेले. त्याने, गुरुजी वो घोड़े पे बैठे है वो कौन है. त्याने सांगितलं, वो आगे जो बैठा है वो है दूल्हा, और वो जो पीछे जो बैठी है वो है दुल्हन. जो समोरच्या घोड्यावर बसला आत्तापुरता, त्याला म्हणायचं नवरा, आणि आत्ता जी मागे आणि नंतर सगळ्याचे अनुभव सारखेच, पुढे जाईल तिला म्हणायचं बायको. ये है दुल्हा वो है दुल्हन. बर, शब्दही नवीन त्या पोराला, दुल्हा दुल्हन, हा दुल्हा दुल्हन. पोरानं विचारलं, अब वो दुल्हा दुल्हन क्या करेंगे, आता क्या करेंगे, बैरा गेला तरी काय माहिती क्या करेंगे. अरे ते एको बंद कर, माझंच मला ऐकू यायला लागलं. मी एकदा म्हणलं, ते तीनदा म्हण, क्या करेंगे क्या करेंगे क्या करेंगे, नाही एकदाच पाहिजे मला. अब वो क्या करेंगे, बैरा गेला काय माहिती क्या करेंगे, नवरा बायको काय करतात त्याला काय माहिती. त्याने आपलं काहीतरी थातूर मातूर उत्तर दिलं. झालं, ती वरात आली, बत्त्या लावलेल्या, ते फटाके, ते वाजवणं, ते घोड्यावर बसलेले, ते सजलेले घोडे, ते नाचणं, बँड वाजवणं झालं. ते सगळं झालं. ते दर्शन घेऊन ते जी वरात होती ती परत फिरली. फिरल्यानंतर पुन्हा याने आपापल्या पथाऱ्या टाकल्या, पुन्हा वळकट्या पसरल्या, पुन्हा झोपले. झोपल्यानंतर त्या मुलावरती आता वरातीचे दुल्हा दुल्हन, नवरा बायको, घोडं, ते हे बँड, सगळे याचे संस्कार झालेले, त्याला पडलं स्वप्न. कुणाला, त्या पोराला स्वप्न पडलं, आणि स्वप्नात बसला ना घोड्यावर, झाला दुल्हा. त्याला एक दुल्हन आली, स्वप्नात दुल्हन आली, त्यांची वरात निघाली. हे बघितलेलं होतं, त्याचे संस्कार उद्दीपित झाले, त्यांची वरात निघाली. वरात निघाल्यानंतर आता या वरातीत 20च बत्त्या होत्या, त्याच्या वरातीत 40 बत्त्या. मोठी वरात निघाली, चांगली, घोड्यावर बसलेले. आणि ते घोड्यावरून जात असताना कुणीतरी समोर एक मोठा फटाका वाजवला. तो जो मुलगा घोड्यावर बसला होता स्वप्नामध्ये, ते घोडं होतं बुज्र. तो फटाका वाजल्याबरोबर ते जे घोडं 2 पायावर उभं राहिलं मागच्या, त्याबरोबर हा पाठीवर बसलेला होता तो धाडकन खाली पडला. स्वप्नामध्ये घोड्याच्या पाठीवरून खाली पडला, तर इथं जिथं झोपला होता त्या मारुतीच्या ओट्यावरून खाली पडला. खाली पडल्याबरोबर त्या आवाज झाला मोठा, त्या बैराग्याला जाग आली, अरे बच्चा गिर गया, बच्चा गिर गया, बच्चा गिर गया.
आता बच्चा गिर गया, कुठं पडला? ओट्यावरून खाली पडला. म्हणून तो बैरागी धावत धावत धावत, आता तिथं दिवा का बत्ती कशाची सोय, ते चांदण्याच्या प्रकाशामध्ये बघितलं त्याने. ते पोरग ओट्यावरून खाली पडलं होतं. खाली पडून उठून बसावं का नाही, खाली पडलं, डोळे मिटलेल्या अवस्थेतच शोधायला लागले. त्या बैराग्याने विचारलं, अरे बच्चा क्या ढूंढते हो? तो गुरुजी मेरी दुल्हन किधर है? बस, स्वप्नामध्ये निर्माण झालेला सर्व प्रपंच मोडायचा असेल, ती बायको तशी जाणार नाही. त्याच्याकरता काय करावं लागेल? स्वप्नातून जागं व्हावं लागेल. तो स्वरूपी प्रबुद्धाचे येईल, तो स्वरूपावर जागा झाला पाहिजे. तो स्वरूप म्हणजे त्याला आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं पाहिजे. स्वप्नातून जागृतीमध्ये येण्यामध्ये जसा स्वप्न त्याग आहे, स्वप्न प्रपंच त्याग आहे, त्या पद्धतीनं हा सगळा प्रपंच व्यवहार दशेमध्ये पाहणं, याला सुद्धा ज्ञानोबराय स्वप्नच म्हणतात. आणि त्याच्यातून जागं व्हायचं असेल तर स्वरूपी प्रबुद्धाचे येईल की हे व्हायला पाहिजे. म्हणून 2 दृष्टांत पहिल्यांदा ज्ञानोबरायांनी दिले. मी फक्त दृष्टांत सांगतो. 2 दृष्टांत ज्ञानोबरायांनी दिले. एक दृष्टांत दिला, दोरी हाताने उचलली की सर्पभ्रम जातो. दुसरा दृष्टांत दिला, निद्रा त्याग केला की स्वप्न प्रपंच नाहीसा होतो. तिसरा दृष्टांत ज्ञानोबराय देतात, नाना सांडिलेनी कवळे चंद्रीचे धुपे पिवळे. माणसाला कावीळ झाली की चंद्र पिवळा दिसतो. मग चंद्र पिवळा दिसू नये याच्याकरता काय केलं पाहिजे? कावीळ गेली पाहिजे, औषध घेतलं पाहिजे. त्या पद्धतीनं औषधाने जसा रोग, किंवा आणखीन पुढे म्हटलंय, व्याधी त्यागे कडू आळे पण मुखाचे. व्याधी गेली की तोंड जे व्याधीमुळे कडू पडलेलं असतं, त्याचा नंतर मी करतो थोडा विस्तार. व्याधी त्यागे कडू आळे पण मुखाचे, अगा दिवसा पाठी देऊनी मृगजळ घापे तेजुने. दिवसा पाठी देऊने, सूर्य उगवला, मृगजळ गेलं, कायमचा त्याग झाला. का काष्ठ त्यागे वन्ही तेजीजे जैसा. वन्ही विजवण्यापेक्षा लाकूडच बाजूला टाकून दिलं, सगळा विषय संपला. त्या पद्धतीने तैसे धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ. मूळ काय आहे? अज्ञान. मूळ अज्ञान आहे आणि ते काय दावतं? टवाळ दावी. टवाळ म्हणजे खोटं. इथं आता प्रत्येक दृष्टांतामध्ये मूळ काय आहे? स्वप्नीचा जैसा. निद्रा त्यागे घराचार स्वप्नीचा जैसा. मूळ काय आहे? अज्ञान. सगळीकडे तेच घ्यायला पाहिजे. सर्पभ्रम घालवायचा असेल, दोरी हातात घ्या. स्वप्न प्रपंच घालवायचा असेल, जागं व्हा. तोंडाचा कडवटपणा घालवायचा असेल, व्याधी त्याग करा. हे सगळं करणं म्हणजे काय? याच्यामध्ये मूल कारणाच्या नाशामध्ये कार्यनाशाचा विचार आला. म्हणून आपण काल बोललो ना, शंकरानंदांनी अविनाशी तू तद्विधी या श्लोकावर भाष्य करताना ज्या अनेक नाशांचा विचार केला, त्याच्यामध्ये कार्यनाशही सांगितला आणि कारणनाशही सांगितला. कार्यनाशामध्ये कारणनाश जसा होतो परिच्छिन्न अवस्थेमध्ये, त्या पद्धतीनं व्यापक भूमिका जर बघायची झाली तर कारणनाशामध्ये कार्यनाश मान. कारणच जर गेलं तर त्याच्यापासून निर्माण होणारं कार्य आपोआप गेलं. अलंकाराचं कारण जर सुवर्ण असेल तर सोनं वितळवून टाकलं म्हणजे अलंकार गेलाच ना. उलट्या बाजूने तंतू आणि पट, याच्यामध्ये पट जाळून टाकलंय म्हणजे तंतू जळालेच ना आपोआप. कार्यनाश कारणनाश दोन्ही सांगितले. आता हे सगळं कुठं लावता येईल याचा विचार करतो मी. तैसे धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ, म्हणून त्यजुनी त्यजी सकळ धर्मजात. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात की या अज्ञान, हे जसं झोपेतून जसं स्वप्न निर्माण झालं, अज्ञानाने जसा सर्पभ्रम निर्माण झाला, त्या पद्धतीनं अर्जुना अज्ञानामुळेच धर्माधर्म निर्माण झाले. मग धर्माधर्म टाकायचेत का? स्वप्नातला प्रपंच स्वप्नात काढून टाकायचा आहे का जागं व्हायचंय? जागं होण्यात जसा शहाणपणा आहे तसा धर्माधर्म थांबवण्यात शहाणपणा नाही. त्याचं अज्ञान दूर करणं याच्यामध्ये शहाणपणा आहे. म्हणून ते अज्ञान दूर कर असं ज्ञानोबराय भगवान अर्जुनाला सांगतात. त्याचा थोडा विचार दृष्टांत संबंधानं करायचा. कारण आहे त्याचं, थोडा विचार सांगतो. कारण असं आहे की ज्ञानोबराय ज्या वेळेला दृष्टांताची मालिका उभी करतात तेव्हा त्याच्या मागे काही हेतू असतो. एखादा दृष्टांत देऊन ज्ञानोबरायांना समजावता येत नाही काय? येऊ शकतं.
मागे ज्ञानोबारांनी प्रत्येक वेळेला मालिकाच आशा जैसी दुःखाते, व्याली निंदा दुरिते, असो जैसे दैन्याते दुर्भगत्व, 3 दृष्टांत. इथं 6 दृष्टांत ज्ञानोबारांनी द्यावेत. दृष्टांताचं वैपुल्य हे केवळ समजण्याच्या किंवा सुलभते करता, जाणीवेच्या सुलभते करताच असतं, एवढा एक मर्यादित विचार ज्ञानोबारांच्या बाबतीत तरी करून चालणार नाही. ज्ञानोबारांच्या प्रत्येक दृष्टांतामध्ये काही वैलक्षण्य असतं, काही विशेष असतो. तो विशेष ज्ञानोबारांनी या 6 दृष्टांतामध्ये नेमका काय ठेवला याचा थोडासा विचार करून मग सिद्धांताकडे आपल्याला यायचंय.